हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल क्वीन्स मेकओव्हर. तर आज आम्ही चाललो आहे सिंधुदुर्ग मालवण इथे ऑर्डरला. तर या ठिकाणी ऑर्डर भरपूर मोठी आहेत, त्यामुळे माझ्या टीमबरोबर मी जात आहे. तर इथे पनवेल स्टेशनला आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि ट्रेनची वाट बघत आहोत. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे की आम्ही एन्जॉय प्लस वर्क कसं करतो आहे माझ्या टीमबरोबर. करू नका फर्स्ट टाइम चालली थोडे लांब जर्नीला इथे प्लस यस काम प्लस आणि अजून छान वाटलं. तर आम्ही आलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशन ठिकाणी सिंधुदुर्ग मालवण. तर इथून पुढे तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा, स्किप करू नका. आणि प्लीज जो कोणी माझा हा ब्लॉग बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप सारं शेअर करा. खूप सुंदर असं क्लायमेट आहे. तर इथे आम्ही फर्स्ट हॉटेल बुक करतो आहे. ते जे दिसते ते आमची रूम आहे. तर खाली जेवणाचं सोय केलेली आहे. खूप छान असं गावासारखं वातावरण आहे. इथं मुली एन्जॉय करत आहेत. डिनर टाईम झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकतात मेनू. दुसऱ्या दिवसाची सकाळ मॉर्निंगमध्ये आम्ही इथे सगळे रेडी होत आहोत. आणि थोडंसं मी आणि माझ्या टीमला आम्ही सगळेजण थोडे फिरून येऊ, ब्रेकफास्ट करू. इथे आम्ही प्रायव्हेट रिक्षा बुक केलेली आहेत 2. तर फुल असं एन्जॉय करू विथ वर्क. या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल वर्क प्लस एन्जॉय इज इक्वल टू हॅपीनेस. इथे तुम्ही बघू शकता सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला दिसत आहे आणि त्याच बाजूला हा जो किल्ला आहे त्यात महाराजांची जी सुंदर अशी मूर्ती आहे. मालवण गावातलं प्रसिद्ध असं गणपतीचं मंदिर. इथे आम्ही सगळ्याजण दर्शन घेतो आणि फायनल आमच्या डेस्टिनेशन वेडिंगच्या ठिकाणी जातो, साई सागर रिसॉर्ट. जिथे आम्हाला सगळ्यांना रेडी करायचं आहे. ही जागा आम्ही अगोदर व्यवस्थित बघून घेतो. तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. इथे त्यांचं फंक्शन चालू आहे. तर खूप असं सुंदर असं त्या ठिकाणचं वातावरण आहे. बघू शकता तुम्ही समुद्राच्या ठिकाणीच हे जे रिसॉर्ट आहे. डेस्टिनेशन वेडिंगला पोहोचलेलो आहे. मुलींना विचारूया थोडंसं आता खाऊन घेतो. कसं वाटतंय क्लायमेट? हे काय 2 नंबर वाटतं? 2 नंबर टू मच वाटतं. तुकडा कसला मी ना. या वेडिंग ऑर्डरमध्ये आम्हाला जवळजवळ 30 ते 35 लोकांवर मेकअप करायचा आहे. खूप मोठा असा टास्क आहे. आणि बघूया, आम्हाला दुसऱ्या दिवशी मेकअप करायचा आहे, त्यामुळे आम्ही इथे समुद्राचा आनंद घेतो, थोडा एन्जॉय करतो, थोडी मस्ती करतो. इथे तुम्ही बघू शकता या मुलींची खूप धमाल अशी मस्ती चालू आहे. तर एन्जॉय करून घेऊया. अशा प्रकारे झालेलं आहे. कोकणची जेव्हा पण असा कधी क्षण आला जिथे तुम्ही तुमच्या मैत्रिणीबरोबर क्षण घालवता, तो आनंदाने घालवा आणि फुल एन्जॉय करा. तर हा क्षण पुन्हा पुन्हा येणार नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक जणी एन्जॉय करत आहोत. ही रात्र पण आम्ही मस्त गाण्याने खूप छान असं एकमेकींवर गाण्यांच्या भेंड्या खेळत आहोत. खूप मजा केली आम्ही. ती रात्र पण सगळ्याजणी गप्पा मारल्या. जिथे रूमच्या आत आम्ही अंताक्षरी खेळत होतो, रूमच्या बाहेर हळद लागत होती नवरीला. तिथे सगळं डान्स फंक्शन चालू होतं. ब्लॉग बघा, स्किप करू नका. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंग तर बघूया कसं होतात मेकअप. आणि
कसं आपण सगळं डन करतोय की नाही. ठीक आहे, एक्साइटेड येस. तर लेट्स सी बिगिन. निसर्गरम्य. तर इथे आपण आलेलो आहोत जिथे आपल्याला सर्वांचे मेकअप करायचे आहे. इथं सेटअप मांडून घेऊया म्हणजे सगळ्यांना वन बाय वन मेकअप करता येईल. तर अशा प्रकारे सगळ्याजण येत होत्या. प्रत्येकानं कोणाला हेअरस्टाईल, कोणाला मेकअप, कोणाला ड्रॅपिंग, त्या पद्धतीने कंटिन्यू नॉनस्टॉप असा आमचा हात चालू होत होता. सकाळी 7 वाजेपासून ते दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि कंटिन्यू आम्ही मेकअप करत आहोत. आता इथे संध्याकाळचे 4:30 ते 5 वाजलेले आहेत. तरीही आम्ही नॉनस्टॉप सर्वांचे मेकअप करत आहोत. कोणी रिटचअपही इथे करायला आलेले आहेत. आणि फायनली इथे सगळ्यांचे मेकअप हेअरस्टाईल झालेले आहेत. तर आपण रिव्ह्यू ऐकून घेऊया. मेकअप पण थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. थँक्यू. वाटलं तुम्हाला मेकअप? खूप छान, खूप सुंदर. मी फर्स्ट टाइम केलाय पण मला खूप आवडला. थँक्यू. खूप सुंदर जसं हवा होता तसंच झालेलं आहे आणि मला खूप आवडलं आहे. मी पुन्हा ह्यांचीच ट्राय करेन आणि रेफरन्स इतरांना पण देईन. थँक्यू. तर अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी मॉर्निंग आम्ही रिसॉर्टला बाय बाय करत आहोत. आता आम्ही जातो आमच्या घरी. तर इथे आम्ही बाय बाय कोकण स्टेशनवर आलेलो आहोत, सिंधुदुर्ग. रात्री खूप थकल्यामुळे रात्रीचा काही शूट मी घेऊ शकले नाही. आणि इथे आम्ही स्टेशनवर आल्यानंतर आम्हाला इथे कळतं आहे की ट्रेन 4 तास लेट आहे. तर आता आम्ही थांबलोय घरी जाण्यासाठी. मला वाटतं तेवढं मेकअप आर्टिस्टची जर्नी सोपी नसते. जवळजवळ 2.5-3 तास लेट आहे. तर अशी असते मेकअप आर्टिस्टची स्ट्रगल. तुम्हाला खूप सोपं वाटतं काय पावडर लावली लाली लावली जा तशातला काही प्रकार नसतो. असं वडेपाव खाऊन जगावं लागतं. बघा इथं लांब लांबपर्यंत कोणी नाही आहे. तर कसा एक्सपिरियन्स आहे काय म्हणजे? खूप मस्त होता. वेगळं काहीतरी शिकायला मिळालं. नवीन खूप नवीन काय काय शिकायला भेटलं. याचा उपयोग आम्हाला पुढे होईल. तू काय सांगशील? छान एक्सपिरियन्स होता. खूप काही शिकायला भेटलं. थँक्यू सो मच राणी मॅम. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि आपण अशा अजून मोठमोठ्या ऑर्डर्स घेत जाऊ. ओके चेस. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.